नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, लॉ 3 इयर कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि कॅप साठी रजिस्ट्रेशन केलं तरच फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट भेटणार आहे. जर तुमच्याकडून कॅप रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलं, तुम्ही विसरलात, तर तुमचा कॅप राऊंड मध्ये विचार केला जाणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या अडचणी होत्या. काही जणांचं कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशन केलं नव्हतं, कोणाचं आणखीन सर्टिफिकेट आलेलं नव्हतं, किंवा काही जण शेवटच्या दिवशी भरूयात म्हणून थांबलेले होते. तर अशा विद्यार्थ्यांना रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर इथं पाहत असाल तर या ठिकाणी पहा, 11 तारखेला हे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेला आहे आणि 18/7/2024 म्हणजेच उद्या याची लास्ट डेट आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक्सटेन्शन मिळेल की नाही हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळं तुम्ही आज किंवा उद्या तुमचा फॉर्म भरून घ्या. जर फॉर्म नाही भरला तर तुम्हाला पुढच्या कुठल्याच प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही. आणि आणखीन बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की आम्ही कॅपचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत, तर आता पुढे आम्ही काय करायचंय. तर मित्रांनो, तुम्हाला 29/7/2024 पर्यंत काही करायची गरज नाहीये. त्या अगोदर 23/7/2024 ला अल्फाबेटिक लिस्ट ही पब्लिश होणार आहे कॅप राऊंड 1 साठी. त्याच्यामध्ये तुमची माहिती तुम्हाला चेक करायची आहे. माहिती सर्व बरोबर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, सीट बेल्ट बांधून निवांत बसायचं आहे. पण जर का 23 तारखेला जी लिस्ट पब्लिश होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावासमोर सगळी डिटेल येणार आहे. तुमचे BA चे मार्क, पासिंग इयर असेल, पर्सेंटेज असतील, तुमचं नाव असेल, कास्ट असेल, जे काही माहिती आहे, डेट ऑफ बर्थ आहे, याच्यामध्ये कुठं जरी बदल झाला असेल, तुमच्याकडून चुकून भरताना बदल झाला असेल, तर तुम्ही तुमचं तिथं ग्रॅव्हन्स राईज करू शकता ते 23 ते 26 तारखेपर्यंत. पण जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरला असेल, कुठलीच चूक जर नसेल, तर फक्त अल्फाबेटिक लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नाव असेल तर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाईल आणि त्यानुसार तुमची रँक तुम्हाला समजणार आहे. आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म, ते जेव्हा नोटीस येईल तेव्हा व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.